मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडा या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात आपणा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, आधुनिक तंत्रज्ञानाच्या शोधाचा एक मोठा दुष्परिणाम म्हणजे सायबर गुन्हेगारी होय. आजकाल ही एक मोठी जागतिक समस्या बनू पाहत आहे. अशा गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात महिला, लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक बळी पडत आहेत. त्यांच्या संपूर्ण सुरक्षिततेला जणू धोका निर्माण होत आहे. मात्र अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी कठोर कायदे आपल्या देशामध्ये अस्तित्वात आहेत. चला तर मग आज DYSP अशोक बागुल सरांकडून आपण याविषयीच अधिक मार्गदर्शन घेऊयात. विषय आहे सायबर क्राईम आणि सायबर सिक्युरिटी. मैत्रिणींनो नमस्कार. आज आपण आपल्या कार्यक्रमातून अतिशय महत्त्वपूर्ण विषयावर माहिती जाणून घेणार आहोत. आपण सगळेच आधुनिकतेकडे, प्रगतीकडे वाटचाल करत आहोत. मोबाईल, कम्प्युटर, लॅपटॉप या आधुनिक उपकरणांमध्ये रोजच नव्याने बदल घडून येत आहेत. या साधनांचा चांगल्या कारणांसाठी उपयोग तो होत आहे, पण त्याचा दुरुपयोगही होताना दिसून येत आहे. या आधुनिक उपकरणांच्या माध्यमातून हल्ली गंभीर गुन्हे घडत आहेत, विशेषतः सायबर क्राईम. आजच्या कार्यक्रमातून हे सायबर गुन्हे कोणते आहेत, कशी त्याबाबत सुरक्षितता घ्यावी याविषयी जाणून घेणार आहोत. आणि आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे सायबर क्राईम आणि सायबर सिक्युरिटी. आणि याविषयी माहिती देण्यासाठी स्टुडिओत आपण आमंत्रित केलेलं आहे डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस, प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स, नागपूर, श्री अशोक बागुल सरांना. बागुल सरांबद्दल सांगायचं झालं तर त्यांना बेस्ट डिटेक्शन ऑफिसर ऑफ द स्टेट या अवॉर्डने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि सायबर क्राईम या विषयावर त्यांनी स्थानिक पातळीवर, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक प्रोग्राम्स घेतलेले आहेत. याशिवाय संगीत आणि क्रिकेट या क्षेत्राची सुद्धा आवड त्यांनी जोपासलेली आहे. चला तर सायबर क्राईम आणि सायबर सिक्युरिटी याविषयीचं मोलाचं मार्गदर्शन त्यांच्याकडून आता आपण आपल्या कार्यक्रमातून घेऊया. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. थँक्यू मॅडम. अतिशय महत्त्वपूर्ण हा विषय आहे आणि जागरूकता होणं खूप गरजेचं आहे. जी. तर सर, सुरुवातीला हे सांगा ना की सायबर क्राईम गुन्हे म्हणजे नेमकं काय? मॅडम, क्राईम या शब्दाची जी व्याख्या कायद्यात आहे ती आहे एनी ॲक्ट ऑर इट्स ओमिशन विच इज पनिशेबल अंडर द लॉ इन फोर्स ॲट द टाइम ऑफ कमिशन ऑर ओमिशन. म्हणजे कोणतंही कृत्य किंवा त्याचं वर्जन ज्याला तत्कालीन कायद्यात त्या वेळेस शिक्षेचा अंतर्भाव सांगितलेला असेल त्याला म्हणतात गुन्हा किंवा अपराध किंवा क्राईम. सायबर क्राईम सर्वसामान्यतः आपण जो क्राईम किंवा जो गुन्हा इंटरनेटच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सच्या माध्यमातून, कॉम्प्युटरच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून सर्वसामान्यतः केला जाऊ शकतो त्याला आपण सायबर क्राईम म्हणतो. बरं, मग आता कशा पद्धतीने जनतेची, लोकांची फसवणूक केल्या जाते? वेगवेगळे प्रकार आपण विचारले. आयडेंटिटी थेफ्ट, सोशल मीडिया फ्रॉड्स, ऑनलाईन बँकिंग फ्रॉड्स, अटॅक ऑन पर्सनल कॉम्प्युटर. सर्वसामान्यतः हे रोमॅन्स फ्रॉड, डिजिटल अरेस्ट, सेक्सटॉर्शन, हनी ट्रॅपिंग, सिम्पॅथी फ्रॉड, सायबर स्टॉकिंग, सायबर बुलिंग, सायबर टेररिझम, वेगवेगळ्या प्रकारचे सायबर क्राईम असतात. बरं, आणि खास करून महिलांची पण फसवणूक या क्षेत्रात खूप होते आहे. तर मग यातून महिलांची कशी फसवणूक केल्या जाते? अगदी बरोबर आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपण विचारला. नागपूर शहराच्या पहिल्या सायबर पोलीस स्टेशनचा मी पहिला प्रभारी अधिकारी. जेव्हा मी सायबर पोलीस स्टेशनचा चार्ज घेतला तेव्हा सर्वप्रथम मी समजून घेण्याचा प्रयत्न केला की सायबर क्राईम म्हणजे काय आणि त्याच्या मोडस ऑपरेंडी जे आता तुम्ही विचारलं त्या काय आहेत आणि त्याला कंट्रोल कसा करायचा, त्याला रजिस्ट्रेशन कसं करावं, डिटेक्शन कसं करावं, इन्व्हेस्टिगेशन कसं करावं, टेकिंग इलेक्ट्रॉनिक अँड अदर काइंड ऑफ एव्हिडन्स ऑन रेकॉर्ड हा कसा करावा, चार्जशीट करताना काय काय काळजी घ्यावी, अँड हाऊ वी कॅन ट्राय अँड एन्श्युअर द कन्व्हिक्शन. या सर्व चॅलेंजेस आमच्यासमोर होते. आपण अतिशय महत्त्वाचा आणि योग्य प्रश्न विचारला आहे. जे फिर्यादी त्यावेळेस सायबर क्राईमचे व्हिक्टीम म्हणून आमच्याकडे येत होते त्यामध्ये पुरुषांपेक्षा महिलांचं प्रमाण अधिक होतं. याचे वेगवेगळे कारणं असू शकतील, पण प्रामुख्याने आपण असं समजू शकतो की स्त्रिया ह्या जास्त इमोशनल असतात, भावनिक असतात आणि त्यांना प्रत्येक नात्यातून भावनिक आधार हवा असतो. पुरुषाला मात्र त्याचे इंटेन्शन्स वेगळे असू शकतात. आमच्या असं निदर्शनास आलं की जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आजकाल अवेलेबल असतील त्या सर्वांद्वारे स्त्रियांशी ओळख करणे, त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे, त्यांच्या फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करणे, त्याच्या माध्यमातून हळूहळू चॅटिंग वाढवणे, त्यांचा इमोशनल सपोर्ट आपण त्यांना देतोय असं भासवणे
आणि मग त्यांची वेगवेगळ्या प्रकारे चिटिंग करणे. हो. मग ती चिटिंग ऑनलाईन बँकिंग फ्रॉड्समध्ये असू शकते, सोशल मीडिया फ्रॉड्समध्ये असू शकते, आयडेंटिटी थेफ्ट असू शकते किंवा इतर प्रकारचे गुन्हे असू शकतात. तर सर्वसामान्यतः माझ्या काळामध्ये किंवा आजही फोटोशॉपिंग, आजकाल डीप फेक व्हिडिओज येत आहेत, डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून किंवा AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हा एक अतिशय नवा भाग आहे की ज्याचा वापर करून स्त्रियांच्या विरुद्ध फोटोशॉपिंग, फोटोमॉर्फिंग, डीप फेक व्हिडिओज, बँकिंग फ्रॉड, सोशल मीडिया फ्रॉड्स, रोमॅन्स फ्रॉड, सिम्पॅथी फ्रॉड इत्यादी प्रकारचे वेगवेगळे गुन्हे केले जातात. हो सर, सध्या आता डिजिटल अरेस्ट यासारखे गुन्हे खूप प्रमाणात घडत आहेत. म्हणजे अगदी यंग जनरेशन सुद्धा त्याच्यामध्ये अडकत चाललेली आहे. तर मग हे डिजिटल अरेस्ट हा काय प्रकार आहे नेमका? डिजिटल अरेस्ट हा, ॲज द नेम क्लिअरली इंडिकेट्स, दे आर शोईंग दॅट यू आर अरेस्टेड डिजिटली. दे आर प्लेइंग सायकोलॉजिकल ट्रिक्स विथ यू. म्हणजे तुमच्या मनाशी, तुमच्या भावनांशी ते खेळतात आणि ते प्रोफेशनली ट्रेंड गुन्हेगार असतात. ते तुम्हाला अशी एखादी तुमच्याविषयी थोडीशी माहिती गोळा करतात, तुमच्या कुटुंबाविषयी, तुमच्या व्यवसायाविषयी, तुमच्या स्वतःच्या आवडीनिवडी, सवयींविषयी, आणि सुरुवातीला त्यांच्यातल्या एखाद्या बाबीचा उल्लेख करून तुम्हाला असं भासवलं जातं की जी व्यक्ती समोरून बोलते ती खरोखर पोलीस ऑफिसर असेल, CBI ऑफिसर असेल, कस्टम्स ऑफिसर असेल किंवा एखादी दुसरी गव्हर्नमेंट ऑफिसर असेल. आणि मग तुम्हाला व्हिडिओ कॉल केला जातो. व्हिडिओ कॉलमध्ये समोरची व्यक्ती युनिफॉर्म घालून बसलेली असते. कधी कधी त्याची नेमप्लेट दिसते, कधी कधी दिसत नाही. त्याच्या खांद्यावरच्या ज्या त्याची रँक लक्षात येईल अशा पद्धतीने कधी कधी स्टार्स लावलेले असतात, कधी कधी नसतात. मागे पोलीस स्टेशनचा, CBIचा, कस्टम्स ऑफिसचा किंवा कुठल्या तरी गव्हर्नमेंट ऑफिसचा एखादा बोर्ड असतो, जेणेकरून समोरच्याला असं वाटावं की ह्या व्हिडिओवर माझ्याशी बोलणारी व्यक्ती ही एक अतिशय जबाबदार आणि मोठी पोलीस अधिकारी आहे किंवा इतर शासकीय अधिकारी आहे. आणि मग तुम्हाला ते मी तुम्हाला सांगितल्यानुसार तुमच्या व्यक्तिगत किंवा व्यावसायिक बाबींचा आधार घेऊन अशा पद्धतीने प्रश्न विचारतात किंवा उत्तरं देतात किंवा सजेशन्स देतात किंवा एक प्रकारे धमकी देतात की तुम्हाला त्यातून ब्लॅकमेल करण्यात यावं, तुम्हाला त्यातून एक्स्टॉर्शन करण्यात यावं आणि तुम्हाला सांगतात की यू आर अंडर अरेस्ट, तुम घर के बाहर नहीं निकल सकते जब तक तुम इतना पैसा नहीं देते, वॉटेवर. आणि दुर्दैवाने असं लक्षात आलेलं आहे की अनेक प्रकरणात अनेक व्यक्ती, स्त्रिया असतील किंवा पुरुष असतील, ते याचे बळी पडलेले आहेत. त्यामुळे माझी याच्यावर आपल्या माध्यमातून जनतेला ही विनंती असेल की तुम्हाला आलेला कॉल, तुम्हाला आलेला SMS, तुम्हाला आलेला मेल, तुम्हाला आलेला व्हिडिओ कॉल याची ऑथेंटिसिटी आपण व्हेरीफाय करा, चेक करा आणि मगच रिस्पॉन्ड करा. अदरवाईज तुम्ही रिस्पॉन्डच करू नका. बरोबर. आणि असं झालं तात्काळ पोलिसांना तक्रार द्या. हो. आणि कारण हा प्रकार हल्ली फारच घडत चाललेला आहे. मग कुठेतरी आपली लॅपटॉपची म्हणा किंवा कम्प्युटरच्या माध्यमातून माहिती लीक होते की काय, कुठे पासवर्ड चुकीच्या ठिकाणी जातोय की काय, त्यामुळे इथे सतर्कता बाळगणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. बरं सर, आता आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत आपण बोलूया. अनेक आर्थिक व्यवहार स्त्रिया म्हणा किंवा कोणी मुलं मुली करतात आणि फसवणूक होते आणि अकाउंटमधून एकदमच लाख रुपये उडाले किंवा गायब झाले असा मेसेज येतो आपल्याला. तर कशा पद्धतीने ही फसवणूक केल्या जाते? आपण अगदी खरं बोललात मॅडम. फसवणुकीचे वेगवेगळे मार्ग असतात. तुम्हाला एखादा SMS येईल, त्याच्यामध्ये तुम्हाला लॉटरी फ्रॉड की तुम्ही यू हॅव कॉंग्रॅच्युलेशन्स, यू हॅव $150,000 वगैरे जे काय असेल, किंवा तुम्हाला एखादा कॉल येतो की तुमचं नाव असं असं आहे का, हो, तुमचं अशा अशा बँकेमध्ये अकाउंट आहे का, हो, तुम्हाला 2 मुलं आहेत का, हो. एक जुजबी माहिती ते सांगतात आणि आपल्याला असं वाटतं की समोरची व्यक्ती कोणीतरी महत्वाची आहे. आणि मग हळूच आपल्याला अशी एखादी माहिती, तुम्हारा कार्ड ब्लॉक हो गया है, तुम्हारा नंबर ब्लॅकलिस्ट में डाल लेंगे क्योंकि तुमने ये किया वो किया, आणि आपल्याला मेंटली डिस्टर्ब करतात. आणि मग आपल्याकडून जी पर्सनल इन्फॉर्मेशन, जो डेटा आपण त्यांना द्यायला नको, मे बी पासवर्ड, CVV, OTP, पिन नंबर, अकाउंट नंबर, जे काही पर्सनल माहिती एक्सक्लुझिव्हली आपल्यालाच माहिती पाहिजे ती माहिती तुमच्याकडून घेतली जाते. आणि कधी कधी असं लक्षात आलेलं आहे की जे व्हिक्टिमचे, जे बळी, जे फिर्यादी आमच्या पोलीस स्टेशनला आतापर्यंत आलेले आहेत, ते स्वतःहून ही माहिती त्यांना देतात. बरं. ते समोरून ती माहिती घेण्यासाठी ते एक्सपर्ट असतात. ॲज आय टोल्ड यू, दे आर प्लेइंग सायकोलॉजिकल ट्रिक्स विथ द माइंड्स अँड इमोशन्स ऑफ द व्हिक्टिम. माझी आपल्या माध्यमातून जनतेला हीच विनंती आहे की आपण या बाबतीमध्ये जास्तीत जास्त
how to use internet, the do's and don'ts, the rights and wrongs, the positives and negatives, the blacks and whites, the ups and downs, the pros and cons of use of internet. The more you understand, better you are. Otherwise, howsoever literate, कितीही तुम्ही शिक्षित असा, तुमच्या विरुद्ध सायबर क्राईम घडू शकतो किंवा तुमच्याकडून नोईंगली अननोईंगली एखादा सायबर क्राईम घडू शकतो. बरोबर. म्हणजे इथे सतर्कता बाळगली तर मग ऑफलाईन ऑनलाईनही आपली फसवणूक होणार नाही. बरं सर, आता आपण कुठल्या प्रकारचे सायबर गुन्हे होतात त्याबद्दल माहिती सांगितली आहे. आता सायबर सुरक्षा ही पण खूप महत्वाची आहे. काय महत्व सांगाल आणि कशा प्रकारे ही सुरक्षा काम करते? मॅडम, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. जो प्रश्न तुम्ही विचारला, सायबर सुरक्षा म्हणजे काय. बिफोर दॅट वी हॅव टू सी व्हॉट इज लिटरसी अँड व्हॉट इज सायबर लिटरसी. लिटरसी म्हणजे साक्षरता. लिटरसी कॅन बी डिफाईन्ड ॲज अन ॲबिलिटी टू रीड अँड राईट, जनरली स्पीकिंग. साक्षरता म्हणजे लेखन आणि वाचन करण्याची एखाद्या व्यक्तीची क्षमता. मग व्हॉट इज सायबर लिटरसी, सायबर साक्षरता म्हणजे काय. मॅडम, मी आपल्याला यापूर्वी सांगितलं की मी सायबर पोलीस स्टेशनचा चार्ज घेतल्यावर माझ्याकडे जे लोक फिर्यादी किंवा व्हिक्टीम किंवा बळी म्हणून आले होते, त्याच्यामध्ये अशिक्षित लोक होते, सुशिक्षित होते, गरीब होते, श्रीमंत होते, विकेस्ट ऑफ वीक होते, स्ट्रॉंगेस्ट ऑफ स्ट्रॉंग होते, डॉक्टर्स, इंजिनियर्स, गव्हर्नमेंट ऑफिसर्स, काही लोकप्रतिनिधी, पोलीस ऑफिसर्स, प्रशासकीय अधिकारी, सायंटिस्ट, लार्ज बट नॉट द लिस्ट ज्युडिशियल ऑफिसर्स, काही जजेस सुद्धा, त्यांच्याविरुद्ध सुद्धा सायबर क्राईम झाल्याच्या तक्रारी आम्ही स्वतः तपास केलेल्या आहेत. यावरून असं लक्षात येतं की यू मे बी लिटरेट, यू मे बी हायली एज्युकेटेड, बट इफ यू आर नॉट सायबर लिटरेट, यू आर नॉट सायबर सेफ. अँड इफ यू आर नॉट सायबर सेफ, यू आर व्हेरी व्हल्नरेबल टू बिकम विक्टीम ऑफ सायबर क्राईम एनी टाईम. म्हणून सायबर साक्षरता म्हणजे मी यापूर्वी सांगितल्यानुसार द डूज अँड डोंट्स, the positives and negatives, the rights and wrongs, the blacks and whites, the ups and downs, the pros and cons of use of internet. म्हणजे इंटरनेटचा वापर कसा करावा ह्याची माहिती, याला सरळ सरळ आपण सायबर साक्षरतेशी जोडू शकतो. आपल्या माध्यमातून मी जनतेला हीच विनंती करेल की आजकाल अशी व्यक्ती सापडणं मुश्किल आहे की जी फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सॲप, सिग्नल, स्नॅपचॅट, व्हॉट एव्हर, टेलिग्राम याचा वापर न करणारी व्यक्ती अतिशय विरळी असेल. जवळजवळ 95% पेक्षा जास्त लोक याचा वापर करतात. मग जी बाब आपण दैनंदिनरित्या वापरतोय त्याची जास्तीत जास्त माहिती करून घेणं म्हणजे सायबर साक्षरता, बरोबर असं आपण म्हणू शकतो. मग हे ज्ञान कसं घेता येईल सर, कसं इथे जागरूक होता येईल? आपल्याला मी सांगितलंय की बेसिकली आपल्याला इंटरनेटचा दुरुपयोग कसा होऊ शकतो याचे शेकडो, हजारो, लाखो व्हिडिओज असतील, आपण ते पहा. किंवा जसं मी पोलीस ऑफिसर म्हणून 50 वर्ष नोकरी केल्यानंतर सुद्धा जेव्हा सायबर पोलीस स्टेशनचा मी चार्ज घेतला तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी सायबर क्राईमला कंट्रोल करण्यासाठी जे एक्स्ट्रा किंवा तज्ज्ञ माहिती, नॉलेज मला पाहिजे ते मला नाहीये. मी विशेष कोर्सेस केले. मी जनतेला विनंती करेल की आजकाल ऑनलाईन, ऑफलाईन अनेक ट्रेनिंग्स अवेलेबल आहेत. आपण त्या ट्रेनिंगचा लाभ घ्या, आपण वेगवेगळे कोर्सेस करून घ्या. आणि जर कोर्सेस करता येणं शक्य नसेल तर जे अवेअरनेस कॅम्प्स आजकाल खूप लोक घेतात त्याच्या माध्यमातून आपण जास्त माहिती घ्या. हो. बरं, आता अनेक फसवणुकीचे प्रकार आहेत ना, जसं आक्षेपार्थ मजकूर, फोटो मोबाईलमध्ये येतो किंवा फेसबुकवर येतात आणि अशा लिंक येतात. त्या लिंकला रिस्पॉन्स देणं कितपत धोकादायक ठरू शकतं सर? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. कुठलीही लिंक, कॉल, मेसेज किंवा मेल आता ह्या मॅलिशियस जर असल्या, मॅलिशियस म्हणजे फ्रॉडुलंट असल्या, तर त्याच्यातून स्मॅशिंग, विशिंग आणि फिशिंग असे वेगवेगळ्या प्रकारचे सायबर गुन्हे घडले जातात. मी आपल्या माध्यमातून जनतेला एकच विनंती करेल की जो मेल, जो SMS, जो कॉल, प्लेन कॉल असेल, व्हिडिओ कॉल असेल, आपल्याला ज्याची खात्री नसेल की हा ऑथेंटिक आहे, मी ओळखतोय त्या व्यक्तीकडून आलेला आहे, माझे परिचित आहे, माझे मित्र आहे, माझे नातेवाईक आहेत, त्या व्यतिरिक्त आपण शक्यतो त्याला क्लिक करू नका. कारण आजकाल सायबर क्रिमिनल्स, they are trying to run ahead time, they are much ahead whenever it comes to use of technology, software and internet for commission of cyber crime. वेगवेगळ्या कृत्या ते शोधून काढत असतात, मोडस ऑपरेंडी शोधून काढत असतात. आजकाल लिंक आली आणि लिंकला क्लिक केली तरी पण तुमचा पूर्ण डेटा
त्यांच्या सिस्टमवर ट्रान्सफर होत असतो आणि तुमचा OTP, तुमचा CVV, तुमचा पिन नंबर, तुमचा पासवर्ड त्यांना कळत असतो. म्हणून तुम्ही कुठलीही लिंक जोपर्यंत खात्री नसेल तोपर्यंत क्लिक करू नका. अननोन व्यक्तीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू नका. अननोन व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका. अननोन कॉल असेल आणि तुम्हाला थोडी शंका असेल तर तुम्ही त्याला काही माहिती न देता कट करा. ही काळजी आपण जर घेतली तर 99% कोणाविरुद्धही सायबर क्राईम घडणार नाही. पण सर, आता अनेक आर्थिक व्यवहार आपले बँकेचे मोबाईलशी निगडीत आहेत. SMS आपल्याला येतात, इतकी अमाऊंट गेली, किंवा साधं लॉकर जरी ऑपरेट केलं तरी त्याचा मेसेज येतो. अशा अनेक लिंक आहेत. मग ती लिंक बोगस आहे, फेक आहे, ती कसं ओळखायची? आपण सर्वसामान्यतः ज्या ज्या व्यक्तींशी दैनंदिन जीवनामध्ये संपर्कात असतो, आपले कार्यालयीन कर्मचारी अधिकारी असतील किंवा व्यक्तिगत मित्र असतील किंवा कुटुंबीय असतील, ह्या लोकांची ज्यांची आपल्याला कन्फर्म माहिती असते, तरी पण समजा तुम्हाला एका क्ष व्यक्तीच्या मोबाईलवरून एक लिंक आली आणि तुम्हाला शंका आहे की ती मॅलिशियस, फ्रॉडुलंट असू शकते, तर तुम्ही ती लिंक क्लिक करण्यापूर्वी त्या व्यक्तीला फोन करा. बरं. त्यांना विचारा की तुम्ही मला अशी लिंक पाठवली का, असा मेसेज पाठवलाय का, तुम्ही व्हिडिओ कॉल करण्याचा मला रिक्वेस्ट केली आहे का. आणि जर ती व्यक्ती तिकडून बोलली की हो मी ह्या कारणासाठी पाठवली आहे, आणि जर तुमची खात्री झाली तरच तुम्ही क्लिक करा. अदरवाईज तुम्ही त्या लिंकला क्लिक न करणं, बिकॉज मेडिकल फील्डमध्ये जे म्हणता मॅडम, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे रोग हा बरा करण्याची उपाययोजना करण्यापेक्षा न झालेला बरा. बरोबर. तसं गुन्ह्याच्या बाबतीत आम्ही असं म्हणतो, प्रिव्हेन्शन ऑफ क्राईम इज बेटर दॅन रजिस्ट्रेशन ऑफ द क्राईम, इन्व्हेस्टिगेशन ऑफ द क्राईम, डिटेक्शन ऑफ द क्राईम और इव्हन कन्व्हिक्शन ऑफ द क्राईम. तर प्रतिबंध हा सगळ्यात चांगला उपाययोजना आहे. आणि आपल्याला ज्या ज्या बाबतीची शंका येते तिथंच थांबणं, व्हेरीफाय करणं हा त्यातला सगळ्यात योग्य मार्ग आहे. बरं सर, तुमचं हे क्षेत्र असं आहे की थोडं दगदगीचं आहे, स्ट्रेसफुल आहे. नोकरीच्या जागी छंद, आवड, कला ही आपल्या जागी असते, आणि नक्कीच या कलेने तुम्हाला अगदी छान चांगलं जीवन जगण्यासाठी किंवा एक शांततेत जीवन जगण्यासाठी एक मार्गही तुम्हाला दिलेला आहे. त्यामुळे कलाही प्रत्येकाने जोपासायलाच हवी. बरं सर, आता पुन्हा आपण आपल्या विषयाकडे बघूया. आता इंटरनेटचा तर प्रचार सगळीकडेच होत आहे, प्रकार तो सगळ्याच जण यूज करतात. मग इंटरनेटचं अकाउंट हॅक केलंय हे आपल्याला कळू शकतं का सर? हो, नक्कीच कळतं. कसं कळतं? तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही जे कम्युनिकेशन करताय, आणि नॉर्मली आपण कम्युनिकेशन कोणाशी करतो किंवा करावं, माहितगार व्यक्तीसोबतच करावं, अनोळखी व्यक्तीसोबत करू नये, हे मी आपल्याला आधीच सांगितलं. जर एखाद्या माहितगार व्यक्तीने तुम्हाला मेसेज पाठवला, कम्युनिकेशन केलं, आणि ते थोडंसं ॲबनॉर्मल आहे असं तुम्हाला वाटलं की ही व्यक्ती माझ्याशी अशा पद्धतीने बोलणार नाही किंवा असा मेसेज पाठवणार नाही, असा मेल पाठवणार नाही, असं वाटलं तर तुम्ही तिथंच थांबा. त्या व्यक्तीला फोनवरून विचारा की तुम्ही असं पाठवलंय का, आणि अननोन व्यक्तीकडून आलेल्याला तुम्ही रिस्पॉन्ड करू नका. हा एकच मार्ग आहे जर तुमचं अकाउंट हॅक होऊ नये असं वाटत असेल तर. आणि तरीही फेक अकाउंट क्रिएट करणं मॅडम, इट टेक्स हार्डली सम मिनिट्स. तसं जर असेल आणि तुमच्या अकाउंटवर तुमच्या मित्रांना, तुमच्या नातेवाईकांना, कोणाला तरी काही रिक्वेस्ट जात असेल तर तुम्ही फेसबुकवर लगेच एक पोस्ट करा की कदाचित माझं फेक अकाउंट कोणीतरी क्रिएट केलेलं असावं आणि त्यावरून पैशाची डिमांड किंवा इतर कुठल्या तरी रिक्वेस्ट कोणालाही जात असतील तर त्याला कृपया रिस्पॉन्ड करू नका आणि तात्काळ पोलीस स्टेशनला तक्रार द्या. असा एक मेसेज आपण आपल्या ऑफिशियल अकाउंटवरून देऊन टाकायचा. जेवढ्या लोकांना शक्य होईल त्यांना सांगायचं. बरोबर. आणि आपणही त्याची तक्रार तात्काळ पोलीस स्टेशनला करा. म्हणजे पोलीस IP ॲड्रेस किंवा बाकीचे जे टेक्निकल नॉलेज आम्हाला असतं त्याच्यावरून आम्ही आरोपीला पकडून, मी स्वतः असे अनेक आरोपी पकडलेले आहेत. म्हणजे आपणही सतर्क राहा आणि आपल्या ग्रुपमधल्या लोकांनाही आपण सतर्क करू शकतो. ज्यांना कम्प्युटरचं ज्ञानच नाही सर, किंवा कम्प्युटर हाताळता सुद्धा येत नाही, अशाही महिलांची फसवणूक झालेली आपण बघतोय. अगदी बरोबर. तर याचं काय कारण आणि कशा प्रकारे फसवणूक होते? नॉर्मली जर आपण ही फसवणूक सायबर क्राईम रिलेटेड म्हणत असाल तर सायबर क्राईम हा संगणक, मोबाईल फोन, लॅपटॉप किंवा इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स की जिथं इंटरनेटचा वापर करण्यात आलेला आहे त्याच्या माध्यमातूनच होत असतो. म्हणून ज्या महिला किंवा जे पुरुष इंटरनेटचा वापर करत नाहीत त्यांचा सायबर क्राईमच्या माध्यमातून फसवणूक होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. ते वेगळे मार्ग असू शकतील. त्याच्यामुळे इंटरनेट जर वापर करणारी कुठली महिला नसेलच तर तिचं सायबर क्राईमच्या माध्यमातून किंवा पुरुष त्यांचं सायबर क्राईमच्या माध्यमातून फसवणूक होण्याचा काहीही चान्स नाही. त्यांच्या फसवणुकीचे मार्ग वेगळे असतात. मात्र तुम्हाला जर असं म्हणायचं असेल की जर आपल्याला नॉलेज नसेल
तर आपण याचा वापर करावा की न करावा यावर माझं विनंती किंवा उत्तर असं असेल की आपण करू नये. कारण आपल्याला कुठलं बटन दाबल्यावर त्याचे काय फंक्शन्स होतात हे जर माहीत नसेल तर आपण ते बटन दाबणं म्हणजे एक प्रकारे सायबर क्राईमला निमंत्रण आहे. बरोबर. आता या माध्यमांमध्ये नवनवीन रोजच बदल घडत आहेत, नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. तर मग आत्ताच्या काळामध्ये आणखीन असे कोणते नवीन गुन्हे घडतायत महिलांच्या बाबतीत किंवा इतर लोकांच्या बाबतीत, काय सांगाल यावर? एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की ज्यामध्ये तुम्हाला एक फोन येतो कि त्याच्यामध्ये सर नमस्ते, आपका नाम ऐसा है क्या? हाँ. सर आपके बेटे का नाम ये है क्या? हाँ. सर आपके बेटे का एक्सीडेंट हो गया है, वो ऐसे हॉस्पिटल में एडमिट है और डॉक्टर्स उसको आईसीयू में लेके जा रहे हैं, ही इज ब्लीडिंग प्रोफ्यूजली और डॉक्टर्स बोल रहे कि अगर ऑपरेशन में देरी हुई तो उसकी जान को खतरा आहे. असं आपण ऐकल्यावर आपण मेंटली, इमोशनली, फिजिकली आणि अदरवाईज आपण डिस्टर्ब होतो. कारण आपण ज्याच्यावर खूप प्रेम करतो, आपला मुलगा, आपली मुलगी, आपली पत्नी, आपले आई वडील, भाऊ बहीण, अशांचा उल्लेख करून हे कॉल्स केले जातात. आणि हे कॉल्स केले आणि मग पुढे विचारलं जातं की तुम्ही त्याच्या ऑपरेशन थिएटरमध्ये त्याला नेतायत, उशीर झाला तर त्याच्या जीवाला धोका आहे, आपण तात्काळ ह्या नंबरवर 30,000 50,000 ॲडव्हान्स पाठवा. पाठवले जातात आणि ते पाठवले की आपली सिस्टीम त्यांना कळते आणि नंतर फक्त ते 30 किंवा 50,000पुरतं मर्यादित न राहता जेवढे पैसे अकाउंटमध्ये असेल ते संपतात. ही एक नवीन मोडस ऑपरेंडी आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की जर दिस इज व्हेरी लेटेस्ट ट्रेंड की जर तुम्हाला असा काही कॉल आला तर तुम्ही सुरुवातीला कॉल कट करून खात्री करा की ज्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झालाय किंवा काहीतरी दुर्घटना घडली असं ते म्हणतायत ते खरोखर झालंय का याची खात्री करा आणि मगच रिस्पॉन्ड करा. हा एक प्रकार झाला. डिजिटल अरेस्ट मी तुम्हाला सांगितलं. सेक्सटॉर्शन आहे. सेक्सटॉर्शनमध्ये तुम्हाला एखाद्या सुंदर महिलेचा प्रोफाईल पिक्चर असलेल्या अकाउंटवरून एक मेसेज येतो की आर यू इंटरेस्टेड इन इंटिमेट काइंड ऑफ टॉक विथ मी अंडर नॉर्मल सर्कमस्टान्सेस. अनेक पुरुष याला पॉझिटिव्हली रिस्पॉन्ड करू शकतात. मग तिकडून मेसेज येतो की आर यू इंटरेस्टेड इन व्हिडिओ कॉल. आपण जर पॉझिटिव्ह म्हटलं तर मग एकतर ते म्हणतात की आयदर यू व्हिडिओ कॉल मी ऑर आय शॅल व्हिडिओ कॉल यू. मग एक तर इकडून व्हिडिओ कॉल केला जातो किंवा तिकडून केला जातो. त्याच्यावर अश्लील हरकती केले जातात, त्याचं रेकॉर्डिंग केलं जातं आणि 2, 4, 5 मिनिटाच्या रेकॉर्डिंग नंतर किंवा काही सेकंदाच्या रेकॉर्डिंग तो कॉल कट करण्यात येतो. ते व्हिडिओ रेकॉर्ड केलेले क्लिप ह्या व्यक्तीला पाठवण्यात येते आणि त्याला म्हणतात की तू 10,000 50,000 1 लाख जेकडे असेल ते मला दे, अदरवाईज मी हा व्हिडिओ व्हायरल करेल. याला म्हणतात सेक्सटॉर्शन. तर हा पण एक मार्ग आहे मॅडम. आणि या व्यतिरिक्त अनेक नवनवीन मोडस ऑपरेंडीज हे गुन्हेगार दररोज शोधत असतात. आपल्या माध्यमातून माझी एकच विनंती आहे जनतेला की ज्या ज्या गोष्टी आपण व्हेरीफाय करू शकत असाल त्याच गोष्टी व्हेरीफाय करून आपण या बाबतीमध्ये रिस्पॉन्ड करावं, अन्यथा करू नये. बरोबर. कारण आता डिजिटल युगात आपण जगत आहोत आणि जीवनाच्या प्रत्येक भागात या तंत्रज्ञानाने प्रवेश केलेला आहे. त्यामुळे आवश्यक असलेली कुठली गोष्ट आपण आपल्या बोटाने स्वाईप करून अगदी सहजतेने शोधू शकतो. पण जितकंच उपयोगाचं आहे तितकंच संभाव्य धोके सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे आणि जागरूक होणं गरजेचं आहे. तर नक्कीच आपली फसवणूक होणार नाही. तर अशोक बागुल सर, आपण इथे आलात आणि छान माहिती दिली. नागपूर आकाशवाणीच्या वतीने आपले आभार. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू मॅडम. नमस्कार. मैत्रिणींनो, आताच आपण DYSP अशोक बागुल यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. विषय होता सायबर क्राईम आणि सायबर सिक्युरिटी. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती.